नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुम्ही आता जे बघता आहेत हा माझा स्वतःचा घरच्या घरी केलेला घरासमोरच्या जागेमध्ये आपण एक छोटंसं हे केलेलं आहे. घरी खाण्यासाठी लसूण केलेलं आहे आणि कांदे लावलेले 2 सरे. त्याच्यात वांग्याची झाडं पण आहे. मी 1 महिन्याचा प्लॉट झाला. तुम्ही प्लॉटची ग्रोथ आणि वांग्याच्या झाडाची काळोखी बघू शकताय. कोणत्या महिन्याचा प्लॉट होत आला आहे. 1 महिन्याच्या प्लॉटला कोणताही फवारा नाही आहे, ना थ्रिप्स ना कोणताही फवारा मारेल नाही आहे. तुम्ही बघू शकताय की 1 महिन्यात कांद्याची साईज म्हणजे आपली जी ग्रोथ आहे पातीची ती ग्रोथ बघू शकताय. 1 महिन्यामध्ये 1-1.25 महिन्यात कांद्याची ग्रोथ ही झाली आहे. तुम्ही लसूण बघू की मी सांगत होतो, तुम्ही बघू शकताय डायरेक्ट टोटल मुरुम आहे. म्हणजे मुरुममध्ये आपण लसूण लागवड केलेलं आहे. 4 गल्ल्या लसणाच्या आहेत, 1 गल्ली याची आहेत, 2 गल्ल्या कांद्याच्या आहेत. मध्येच आपण वांग्याची पण लागवड केली आहे. सोबतच आंब्याचे पण झाडं आहे. 3 आंब्याचे पण झाडं आहे. काकडीचं पण वेगवेगळं शकताय. ना कुठेही पांढरी माशी आहेत ना काही आहे. याला काहीच नाही. आपण बेसमध्ये कृषी भातीच्या गोण्या टाकल्यात. त्याच्यानंतर प्रोम आणि आपला जे श्रीरामचं आहेत, श्रीरामची आपण याला आंबवणी केलेली आहे. आणि मेन तुम्ही बघू शकताय की आपला कोणताही दाणा शिल्लक नाही आहे किंवा पाण्यात 100% डायजल होतो. आता आपण हे बघू शकता, तुम्ही उपटायला किती जड जात आहे. तुम्ही लसणाची मुळी बघू शकताय केवढी झाली आहे. आणि टोटल मुरमामध्ये सुद्धा 100% आपण प्लॉट केलेला आहे. साईज बघू शकता तुम्ही. आत्ताच कांडी वाळायला सुरुवात झाली आहे. मुळी बघू शकताय केवढी झाली आहे. सोबतच तुम्ही कांद्याच्या पातीची काळोखी पण बघू शकता. आणि लसणाची पातीची पण तुम्ही ग्रोथ बघू शकता. एकसारखी ग्रोथ आहे सर्व याची.